ओके. तर मी आधीच अजाननांचं वाक्य सांगितलं. त्यावरून तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण जर प्रॅक्टिस मध्ये व्यवस्थित आहोत की नाही चेक करायचं आहे, तर फोर नोबेल ट्रूथ रिअलायझेशन चेक करायचं. रिफ्लेक्ट करायचं की आपण कुठं आहोत. ओके. भ्रमात असलेलं कुठं आहोत नाही, रिअल मध्ये कुठं आहोत. ओके. कारण की भगवान बुद्ध म्हणतात की तो व्यक्ती मूर्ख आहे जो स्वतःला भ्रमात ठेवतो, परंतु तो व्यक्ती हुशार आहे की जो म्हणतो की जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी मूर्ख आहे किंवा मी मूर्खपणा करतो, तर तेवढ्या त्या रिअलायझेशन साठी तो हुशार आहे. परंतु एखादा हुशार व्यक्ती म्हणतो की मी मूर्खच नाही किंवा मी मूर्खपणा करतच नाही, तर तेवढ्या त्या कमेंट साठी तो मूर्ख आहे. इन द एंड तुम्हाला या दोन्ही वाक्यामध्ये काय दिसतंय? इग्नोरन्स. ओके. एकाला इग्नोरन्स समजत आहे, दुसरा इग्नोरन्स मध्ये आहे. सिंपल आहे. तर फोर नोबेल ट्रूथचं रिअलायझेशन खूप महत्वाचं आहे. तर प्रॅक्टिस साठी काय इम्पॉर्टंट अजून की अंडरस्टँड द पीस, की आपली जी शांतता आहे दैनंदिन जीवनामध्ये, आपली शांतता कुठपर्यंत आहे. हं? आपण आपल्या विचारामुळे प्रभावित होतो की दुसरे बोलले म्हणून प्रभावित होतो, या सर्व गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे. या सर्व गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे की आपण खरंच पीसफुल आहात का, म्हणजे आपण खरंच शांत आहे का, ते आपण रिलॅक्स आहात का. हं? आपण रिलॅक्स आहोत का. तर जर आपण चेक केलं की रिलॅक्स म्हणजे काय, रिलॅक्स म्हणजे की मनामध्ये मुवमेंटच नाहीये. आता तुम्हाला शारीरिकरित्या रिलॅक्सेशन म्हणजे काय, किंवा आपण एका ठिकाणी बसून गेलो आणि आपण हालचाल नाही करू लागलोय. ओके. त्याच्यापेक्षा मोठं रिलॅक्सेशन कोणतं, की आपण शांत आहोत का. पब्बसार बिदम भिक्कवे चित्तंग अगंतुके उत्तलंके उपकिलंते उपक्लिंत. ही आपले जे इनिशियल थॉट्स आहे ते प्युअर आहेत का. आपले इनिशियल प्युअर मीन्स व्हॉट, प्युअर मीन्स व्हॉट, प्युअर मीन्स the thoughts which giving the peace. Okay. It is not defiled by राग द्वेष मोह. आपले जे विचार आहेत प्युअर म्हणजे काय, पवित्र विचार म्हणजे शुद्ध विचार म्हणजे काय, की जे बिलकुल राग द्वेष मोहापासून दूर आहे. त्याच्यामध्ये त्या राग द्वेष मोहाचा गंध नाहीये. गंध म्हणतोय मी, लागलेला नाही, गंध. जसं आपण एखाद्या गार्डन मधून गेलो आणि फुलाला जर स्पर्श झाला, तर कसं आपल्याला तो गंध लागून जातो, है की नाही. फुल नाही घेतला आपण, त्या फुलाचा गंध घेतला. तसं तर राग द्वेष मोह नाही घ्यायचा आहे, त्याचा गंध सुद्धा नसला पाहिजे. ते आहे का, तेवढी प्युरिटी आपल्या थॉट मध्ये आहे. असं हे चेक करायचं. प्रॅक्टिस चेक करणं खूप इझी आहे, खूप इझी आहे. जर बंटिंग गुडरत्नांनी सांगितलेलं फॉर्म्युला आपण यूज केला तर. रिलॅक्स माइंड प्युअर माइंड आहे का. अपॉन ऑन दॅट आपल्याला रिअलायझेशन होते का. रिअलायझेशन अबाउट द अनित्य दुःख अनात्त. अनित्य दुःख अनात्त रिअलाइज होत म्हणजे होत आहे म्हणजे काय, इट इज द एंडिंग ऑफ द इग्नोरन्स अँड अरायझिंग ऑफ द फोर नोबेल ट्रूथ. म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजेच चार आर्य सत्य. ओके. नीट लक्ष द्या.
चार आर्य सत्य जेव्हा समजत नाही, ते दुःख आहे. त्यालाच अविद्या आपण म्हणतो. हं? पुन्हा सांगतो, चार आर्य सत्य ज्यावेळेस आपल्याला समजत नाहीये, त्यालाच आपण अविद्या म्हणतो. ओके. आणि ज्या वेळेस आपल्याला चार आर्य सत्य समजतात पूर्णपणे, ओके, ज्या वेळेस आपल्याला चार आर्य सत्य समजतात पूर्णपणे, त्याचे अविद्येचा अंत म्हणजेच अरहंत. तर जर तुमच्याजवळ येऊन कोणी म्हणत असेल की मी हे आहे ते आहे असं आहे तसं आहे, सिंपल. एखादा व्यक्ती झोपलेला आहे तर तुम्ही काय करता? त्याला असं काहीतरी टोचता, पोक करता, त्यावेळेस तो फटकन उठतो. जर कोणी असं म्हणत असेल की मी हे आहे ते आहे, तर त्याला पोक करण्याच्या पद्धती आहेत, त्या व्यक्तीला चेक करण्याच्या पद्धती आहेत. ओके. एकदम सिंपल आहे की ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन काय की जो व्यक्ती अटेनमेंट प्राप्त करतो स्वतःपणापासून अनंत पदापर्यंत, ही नेव्हर ब्रेक द सील. खूप सील खूप स्ट्रॉंग असतात. ब्रेकच करणार सील. पक्केत म्हणजे काय, माइंडफुलनेस व्हेरी पॉवरफुल. पॉवरफुल म्हणजे काय, याचा अर्थ की ही प्रॅक्टिस द माइंडफुलनेस कंटिन्युअसली टू नॉट ब्रेक द सील. म्हणजे त्या व्यक्तीनं माइंडफुलनेसची इतकी प्रॅक्टिस केलेली आहे की त्याचं शील ब्रेकच होणार नाही. येतंय का लक्षामध्ये मी काय म्हणते? आपला मार्ग कशाचा आहे? आपला मार्ग शांततेचा आहे. परंतु कोणती शांतता? की या मृत्यूनंतर दुःखच नाही. ह्या मृत्यूनंतर दुःखच नाही. परंतु मृत्यू जर होत असेल मनाचा, तर मग दुःख आहे. आणि फक्त जर शरीराचा मृत्यू होत असेल आणि मनाचं जर निब्बाण असेल, तर मग असीम शांतता आहे. जे लोक अविद्येचा भ्रम तोडत नाही आणि आसक्तीमध्ये गुंतलेले असतात, मोहात गुंतलेले असतात, त्यांना निब्बाण हे भयकारक वाटत. त्यांना त्यांना निब्बाणाचं भय वाटतं. त्यांना वाटतं की जर जन्मच होणार नाही, तर पुन्हा मी हे कसं पाहू शकणार? तर मी पुन्हा कसं हे पाहणार? पुन्हा कसं या फिलिंग्सला फील करणार? पुन्हा कसं या हॅपीनेसला फील करणार? दॅट इज भय. पण ज्याला कळलेलं आहे की या मृत्यूनंतर पुन्हा दुःख,
तर मी सांगत आहे तुम्हाला की जर निब्बाणाची भीती वाटत आहे आणि आपल्याला वाटतंय की पुन्हा पुन्हा हे आपल्याला कसं भेटणार एन्जॉय करायला, तर तो व्यक्ती अनिच्छ दुःख अनंत त्याला रिअलाइजच झालेलं नाही. बिकॉज रिअलाइज जर झालेलं असतं तर तो कन्फ्युज नसता की मला पुन्हा पुन्हा कसं हे सुख भोगता येईल. कारण की तो विसरून जातो की अपुण्य सुद्धा आपण केलेलं आहे आणि त्या अपुण्याचा आपण भोग आपल्याला घ्यावा लागणार आहे. ओके, आपण इव्हन हाच जन्म बघा ना, याच जन्मामध्ये आपण पुण्य आणि अपुण्य दोन्ही करत आहे की नाही. पुण्य आणि अपुण्य दोन्ही करत आहे. आणि ज्यावेळेस आपण पुण्य आणि अपुण्य दोन्ही करत आहे, तर चेक करायचं की याच जन्मामध्ये आपण सुख आणि दुःख उपभोगत आहे. आणि ज्यावेळेस सुख आणि दुःख उपभोगत आहे, तर आपण काय होतो, त्याला अटॅच होऊन जातो. त्या आस्वादाच्या आसक्तीमध्ये चालला जातो. सेम फिलिंग, सेम सेन्सेशन, सेम हॅपीनेस, सेम कंडिशनला आपण अराईज करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. ऍक्च्युली होत नाही. का होत नाही? कारण की आपले जे विपाक आहे, आपण जे कर्म केलेले आहे, त्याच्यानुसार प्रत्येक वेळेस घटना बदलत जात राहते. म्हणून इम्पॉर्टंट काय आहे की रिफ्लेक्ट करणं. खरंच आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण जी प्रॅक्टिस करत आहे त्याचा किती इफेक्ट आहे, किती माइंडफुलनेस आहे आपली. हम्म किती आपण खरंच आपल्या प्रॅक्टिसच्या प्रती सतर्क आहे. राईट. म्हणजे आपण जे काही वागतो करतो, हे खरंच आपल्या प्रॅक्टिसला संलग्न आहे का? प्रॅक्टिसला संलग्न आहे का? की जर आता सपोज फॅमिली आहे. ओके, फॅमिली आहे. आई वडील बहीण भाऊ पती पत्नी. त्यांचे भाऊ भाऊ भांडत असतील, तर खरंच आपण प्रॅक्टिशनर आहे का? हं? खरंच आपल्याला रिअलाइज झालेलं आहे का? ओके, पती पत्नी भांडत असतील, तर खरंच आपण दुःखटकारी आहे का, दुःभाषित वाणी आहे का, चिंतित चिंती आहे का? आई वडिलांसोबत जर आपण भांडत असू, जिथं वाद जिथं भांडण तिथं दुर्गुण. एकदम सरळ हिशोब आहे. ओके, एकदम सरळ सिंपल. की तुम्ही जर वाद करत आहे, तुम्ही जर भांडण करत आहे, तर तिथं दुर्गुण. आणि प्रॅक्टिस काय करत आहे? निब्बाणाचा दुसरा अर्थ काय? की क्षयो, लोभ दोष मोह, क्षयो निब्बाणम सहसा, डिल्युजन. म्हणजे त्याचा क्षय होणे. त्याचा क्षय होणे म्हणजे निब्बाण. ओके, भंतेंनी जे 4 शब्द सांगितले प्रॅक्टिस मध्ये इम्प्रूव्ह करायचे आपल्या, तर ते काय? पहिलं होतं भंतेने सांगितलं दान, चॅरिटी. त्याच्यानंतर चांगल्या शब्दांचा उपयोग करणं, पंचसुभाषित. सहसा काय? पंचसुभाषित. गुड कॅरेक्टर, आपलं बिहेवियर, हेच मी सांगत आहे सध्या, की आपलं बिहेवियर कसं आहे. त्याच्यानंतर इक्वॅनिमिटी, समानता असली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. समानता म्हणजे काय? की आपलं जे बिहेवियर आहे, आपले जे वर्ड्स आहेत ते समानतेनुसार असले पाहिजे. समानतेनुसार म्हणजे काय? की आपण इक्वॅनिमिटी. इक्वॅनिमिटी म्हणजे ज्याला आपण उपेक्षा, उपेक्षा म्हणतो आपण त्याला. की आपण ना दुःखाकडं पळालो पाहिजे ना आपण सुखाकडे पळालो पाहिजे. म्हणजे आपली जी प्रॅक्टिस आहे ती मिडल असली पाहिजे, मध्यम मार्ग.
तर आपण कंटिन्यू चेक करायचं आहे की आपण खरंच माइंडफुल आहोत का आपल्या शिलांच्या बाबतीत. खरंच आपण दुःखदकारी, दुर्भाषित आणि चिंतित चिंती आहोत का? Worried only. Worried about the past, thinking about the past, thinking about the future. This is the sign of stupidity. ओके. त्याच्यानंतर अं, मुसावादा, विसुनुवाचा, परुसवाचा, संपलप्पवाचा. ब्रेकिंग. समजा ब्रेकिंग. आपण त्याला ब्रेक करत आहोत. तर काय की आपण स्टुपिड आहे. आपण मूर्ख आहे, दुर्भाषित वाणी आणि दुःखदकारी. हा ऍक्च्युली खूप मोठा शब्द आहे दुःखदकारी जर घेतला तर. परंतु जर आपण नॉर्मल भाषेत घेतलं तर काय आहे की जो स्वतः दुःखी होत नाही आणि दुसऱ्याच्या दुःखाचं कारण होत नाही तो मूर्ख नाही. ओके. तर मैं रडत बसायचा. हं? आणि कंटिन्यू ब्ला 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 करत बसायचं. समजतं का मी काय म्हटलं तर? हे ब्ला ब्ला करणं आणि रडत बसणं इट इज दुःखदकारी. दुर्भाषित वाणी, चिंतित चिंतित. तर आपण या कॅटेगरीमध्ये मोडतो का? पण ह्याच्यामध्ये मोडतो का? हे आपण चेक करायचं आहे. इनडायरेक्टली काय करत आहे आपण जे आपलं बिहेवियर आहे त्याला प्युरिफाईड करत आहे सरळ. रागचरित, दोषचरित, मोहचरित. हं? रागचरित, दोषचरित, मोहचरित. कॅरेक्टर. या तिन्ही कॅटेगरीला आपण ब्रेक करत आहे. जर आपण या पद्धतीनं प्रॅक्टिसला चेक करत राहतो. रिफ्लेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर इतका प्रेशियस ह्युमन जन्म भेटला, इतके प्रेशियस टीचर्स भेटले, पिकू, बंदे, इतका प्रेशियस धम्म भेटला, हे, इतकं प्रेशियस बॉडी अँड माइंड भेटलंय ते डिफेक्टेड नाहीये. तुम्ही इझिली बसू शकता ध्यानाला. तुमच्या डोक्याच्या वर छत भेटलंय. इतक्या थंडीमध्ये तुम्हाला थंडी वाजत नाही, वॉर्म आहे तुम्ही, अंगावर आहे, 2 टाइम खायला आहे, सर्व आहे. दॅट इज द ग्रेटेस्ट वेल्थ. हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. हे, हीच सर्वात मोठी संपत्ती की तुम्ही प्रॅक्टिस करू शकत आहे. तुम्ही स्वतःला शांत करू शकत आहे. दिस इज द ग्रेटेस्ट वेल्थ. आणि हे एवढं असताना जर तुम्ही दुःखी होते देन यू आर मोर स्टुपिड देन द नॉर्मल स्टुपिड ऑल्सो. समजलं का? जर तुम्ही एवढं सगळं असताना, सगळं व्यवस्थित असताना तुम्ही जर मूर्खपणा करत आहे, तर मग तुम्ही ज्या लोकांना धम्म भेटला नाही ना, जे लोक प्रॅक्टिस करत नाही ना, त्यांच्यापेक्षा जास्त मोठे मूर्ख. हे तर इतकं रिफ्लेक्ट करणं गरजेचं आहे. ते माझ्या आजूबाजूला जे बोलणारे आहेत ना, सेम कॅटेगरी मधले, सेम कॅटेगरी. हम्म. तुम्ही चेक करा की इन द एंड म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला शांतच होणं आहे. इवन आपल्याला मरता वेळेस सुद्धा शांतच होणं आहे. मरता वेळेस सुद्धा शांतच मरण ऍक्सेप्ट करणं आहे. तुम्ही जर अस्थिर, अचल आणि अशांत असताल मरता वेळेस तर झालं ना. कशाची गॅरंटी की आपण पुन्हा मनुष्य जन्मात जाणार. आणि तुमची जर माइंडफुलनेस स्ट्रॉंग आहे, नो मॅटर कितीही पेन होते आजूबाजूला,
कितीही त्रास होत आहे, तरी तुम्ही स्टेबल होऊन जासान तुमच्या ब्रीथच्या सोबत. तुम्ही पीसफुल डेथ घेणार. ज्यावेळेस आपण शांत मरण ऍक्सेप्ट करत आहे ना, ओके, ज्यावेळेस आपण शांत मरण ऍक्सेप्ट करत आहे, तर आपण दुर्गुणांना दूर ठेवत आहे. अशांतता म्हणजेच दुर्गुणांचा गोंधळ. शांतता म्हणजे दुर्गुण दूर. इथं दुर्गुण नाहीये. इथं काय आहे? सद्गुण आहे. सद्गुणांमध्ये, शांततेमध्ये, ओके, सद्गुणांचा संग्रह म्हणजे शांतता. शांततेमध्ये जे पुण्य असतात ना, ते ताकदवर होऊन जातात. ओके, शांततेमध्ये पुण्य हे खूप पॉवरफुल असतात. म्हणजे पुण्याला ताकद भेटते फळ देण्यासाठी. शांतता ही ताकद आहे पुण्याची. म्हणजे पुण्याला बळ देण्याचं काम शांतता करते. आता तुम्ही हा सिनारिओ चेक करा, मी जे बोलत आहे. शांतता पुण्याला बळ देते. ओके, आता क्रॉस व्हेरीफाईड करा तुम्ही स्वतःच. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला अशांत आणि दुःखी करता, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला अशांत आणि दुःखी करता, त्यावेळेस तुम्ही किती अपुण्य जनरेट करते स्वतःसाठी. नंबर 1. नंबर 2, त्या व्यक्तीच्या पुण्याच्या, जर तो व्यक्ती शांत आहे, तर याचा अर्थ काय? तो व्यक्ती शांत आहे, तर याचा अर्थ काय? की त्याच्यामधले सद्गुण वर येत आहेत. त्याचा सम्यक व्यायाम चालू आहे. दुसरी गोष्ट, की त्याचं पुण्याचं बळ वाढलेलं आहे. तुम्ही त्याला अशांत जर करून टाकत आहे, तुम्ही त्याला जर दुःखी करत आहे, तर तुम्ही काय करत आहे? त्याचा पुण्याचा स्रोत तोडत आहे. इनडायरेक्टली. इनडायरेक्टली तुम्ही त्याचा पुण्याचा जो स्रोत आहे, प्रवाह आहे, तो ब्रेक करू लागलाय. आता स्रोत आणि प्रवाहाला ब्रेक करणं किंवा डायव्हर्ट करण्यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो. जसं की शेताला खूप पाण्याची गरज आहे. त्या व्यक्तीनं काय केलं, की एक अशी नाली तयार केली लांबून पाणी येण्यासाठी. तयार करताला पाणी आणलं आणि तुम्ही काय केलं, त्या पाण्याला डायव्हर्ट करून टाकलं, पुन्हा अयोग्य ठिकाणी नेलं. आता सांगा, की त्या पाण्यामुळं त्या व्यक्तीला जो फायदा होणार आहे, त्या शेतीला, हं, त्या शेतीला जो फायदा होणार होता, तुम्ही काय केलं? त्याला डायव्हर्ट करून टाकलं. सेम थिंग म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, की जो व्यक्ती दुसऱ्याला दुःख देतो, तो दुःखटकारी म्हणजेच महामूर्ख आहे. समजत आहे का? कारण की आपण काय करतो, की त्या व्यक्तीच्या शांततेला भंग करतो, म्हणजेच त्याचा पुण्याचा स्रोत ब्रेक करत आहे. पुण्यामुळेच तर आपण शांत होतो, सुखी होतो, राईट? हे इनडायरेक्टली आहे. याला काही जास्त अवघड नाहीये समजणं. पण तो रिअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. रिअलायझेशन इज द फर्स्ट साइन और फर्स्ट स्टेप्स टू द नोबेलिटी. रिअलाइज्ड होणं. तुम्हाला गोष्टी रिअलाइज व्हायला. कोणतं रिअलायझेशन? निरोध. निरोधगामिनी पटिपदा. म्हणजे दुःखाचा निरोध. दुःखाला कसं स्टॉप करायचं, दुःखाला कसं नाश करायचं, दुःखाचा उगम कशामुळे होते, हे त्याला रिअलाइज व्हायला लागतं. इनडायरेक्टली तो मूर्खपणा स्टॉप करतो आणि नोबॅलिटीकडे वळतो. इनडायरेक्टली म्हणजे कसं? हे आतमध्येच घडतं. हे जे मी बोलत आहे, काही कुठं पुस्तकात लिहिलेलं नाहीये. ओके. माझे इनर रिफ्लेक्शन्स आहेत हे सगळे, जे आतमधून येत आहेत. हे तुम्हाला पुस्तकात नाही, इव्हन भगवान बुद्धांनी पण नाही. ओके. ना कोणत्या अरंथ, प्रत्येक अरंथ, प्रत्येक बुद्धांचे कमेंट, प्रत्येक रिअलायझेशनची फोर नोबेल ट्रुथच्या विषयी वेगवेगळी असणार, प्रत्येक जीवाची. कारण की तुमचं रिअलायझेशन बाउंडेड थोडी आहे. बाउंडेड समजतं ना? कुठं त्याला बाउंड्री थोडी आहे.
एवढंच तुम्हाला रिअलाइज होणार. आणि तुमचं रिअलायझेशन एवढ्या शब्दांच्या कप्प्यामध्ये बसणार असं पण नाहीये. एव्हरी रिअलायझेशन डिफरंट, त्याला एक्सप्लेनेशन होणारे शब्द डिफरंट, त्या शब्दांची मधुरता डिफरंट, त्या शब्दांना समजण्याची कॅपॅसिटी कॅपेबिलिटी ही डिफरंट. जसं मी सांगत आहे आणि तुम्हाला जर समजत आहे, तर इट इज अ व्हेरी सिम्पल फॉर्म्युला. रिअलायझेशन होणारे शब्द जे असतात, म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला जर समजत आहे ना, तर धम्माचा स्रोत हा एकदम शुद्ध स्वरूपात आहे आणि तो साधा आहे. त्याला एक वाक्य अजून सांगतो तुम्हाला. एक व्यक्ती खूपच मॉडर्न राहते, असं तसं हे ते असं तसं, आणि एक व्यक्ती एकदम साधा सिंपल राहते. काही काळानंतर त्या साधेपणाला इम्पॉर्टन्स येऊन जातं. पण जो व्यक्ती क्रिटिकल राहते ना, त्या क्रिटिकलपणाला इम्पॉर्टन्स येत नाही. का म्हणायचे जुने लोक, किती सुंदर तुझे साधे सोजवळ रूप, आहे की नाही? माणसाला पण म्हणायचे, लेडीजला पण म्हणायचे. पण ही म्हण कशासाठी निघायची? कारण की सिम्प्लिसिटी इज द ग्रेटेस्ट थिंग, सिम्प्लिसिटी इज द पॉवरफुल. का? कारण की साधेपणा हा लवकर ऍक्सेप्टेबल असतो. सेम थिंग, रिअलायझेशन धम्म जो असतो तो एकदम साध्या स्वच्छ स्वरूपात प्युअर जर येत असेल ना, तर तो तुम्हाला लवकर पचतो. समजते का? मी जे म्हटलं ते समजते का? नाहीतर मग मी जे सांगत आहे ते जर समजत नाही, तर मग माझा अवघड आहे. कनेक्टेड आहे, ऑल धम्मा इज कनेक्टेड. पण सर्व काही कशामध्ये गुंतलेलं आहे? चार आरे सत्य. प्रॅक्टिसच चार आरे सत्य आहे. म्हणजे दुःख नाशच करायचं आहे, बाकी काहीच नाही, काही घेणदेण नाही दुसरं. दुःख नाश होणंच इम्पॉर्टन्स आहे, बाकी काहीच नाही. दुःख नाश झालं तर इनडायरेक्टली काय, पीसफुल आहे तुम्ही. तुम्ही पीसफुल आहे, तुम्ही शांत आहे. अशांतता हा दुर्गुणांचा सागर आहे. हे वाक्य लिहून ठेवा, आपल्या स्टेटसवर ठेवा. अशांतता दुर्गुणांचा सागर आहे. जितके तुम्ही अशांत, त्याच्यात पाणी पडतच राहणार. जेवढे तुम्ही दुःखी, तेवढं तुम्ही पाणी भरतच राहणार. मग तुम्ही आता स्वतः विचार करा, की तुम्हाला स्वतः दुःखी राहायचंय, की तुम्हाला तुमचं बिहेवियर करेक्ट करून दुसऱ्याला दुःखी होण्यापासून थांबवायचंय. किती ब्युटिफुल आहे ना. या जगातलं सर्वात मोठं पुण्य कोणतं आहे माहिती आहे का? दुसऱ्याला शांत ठेवणं. हे, दुसऱ्याला शांत ठेवणं. त्याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाहीये. म्हणजेच तब्बदानं धम्मदानं चिनाती. म्हणजेच धम्मदान देणे. प्रवचन, भगवान बुद्धांचे शब्द, जे दुर्गुणांचा नाश करतात आणि जीवांना शांत करून टाकतात. ज्या वेळेस तुम्ही शांत असता ना, त्याच वेळेस तुम्ही सुखी आणि हॅपीनेस फील करू शकता. तुम्ही चिडचिड करू लागले आणि तुमच्या आवडीचा पदार्थ समोर आणा बरं, तुम्हाला ते खाण्यामध्ये काहीच सुख नाही लाभणार. तुम्ही काहीच आनंदी होणार नाही. है की नाही? आणि जसं जसं आपण शांत होत जातो, जशी जशी प्रॅक्टिस वाढत जाते, तसा तसा माराचा जो मार असतो तो सुद्धा वाढत जातो. तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातात, तुमची क्षमता वाढत जाते.
असं समजायचं नाही की एका क्षणासाठी तुम्ही शांत झाले म्हणजे झालं संपलं. नाही. दॅट इज अ मोमेंटरी पीसफुलनेस. राग, द्वेष, मोहाच्या मुळे निर्माण होणारे जे काही विपाक आहे, त्या विपाकामधून ज्या काही ऍक्शन्स आपण करत आहोत, त्याला भारित होऊन, म्हणजे त्याला काय म्हणणार त्याला, चार्ज होऊन, त्याला कंडिशन्ड होऊन जर आपण काही करत आहे, तर ती ऍक्शन घेण्याच्या आधीच ती ऍक्शन स्टॉप व्हायला पाहिजे, रिअलाइज व्हायला पाहिजे की नाही, हे जे आहे ते चूक आहे. हे जे काही मी करत आहे ते चूक आहे. मी स्वतःलाही दुःखी नाही केलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही नाही केलं पाहिजे. किती सुंदर आहे बघा, की आपण जर स्वतःला शांत करत असणार कंटिन्यू, तर आपण दुसऱ्याला दुःखीच करू शकत नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात माहिती का, की जर तुमच्या समोर माझे कान, नाक, डोळे, हात तोडले, मला शिवीगाळ करत आहे, मला दगड मारत आहे तुमच्या समोर, तरीही तुमच्या मनामध्ये एक कणाचा सुद्धा राग उत्पन्न व्हायला नाही पाहिजे त्या मारणाऱ्या व्यक्तीसाठी. जर तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न होत असेल तर तुम्ही माझे स्टुडंट नाही. भगवान बुद्धांचं कमेंट आहे, व्हेरी स्ट्रॉंग आहे. हं? का आपण आता या सीन मध्ये भगवान बुद्धांना काढून टाकू. या सीन मध्ये तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला ठेवा. का बरं त्या व्यक्तीसोबत तसं घडत आहे सांगा. का त्या व्यक्तीसोबत तसं घडत आहे. सपोज तुमच्या समोर तुमच्या मित्र मैत्रिणीला कोणी मारत आहे, वाईट बोलत आहे, का त्या व्यक्तीसोबत तसं घडत आहे. लवकर सांगा. कारण की ते त्याचे कर्म आहेत. हम्म ते त्याचे कर्म आहेत. येस, व्हेरी गुड. कर्म विपाक, ते त्याचे कर्म आहेत, ते त्याला भोगावंच लागणार आहे. तुमच्या बोलण्याने त्याच्या कर्माचा विपाक नष्ट होणार आहे का. इव्हन आपण म्हणा की माझे मागच्या जन्मामधले, मागच्या 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 जेवढे जन्म झाले, त्या सर्व जन्मामध्ये मी जे काही वाईट केलंय, त्या सर्व वाईटचे विपाक पूर्ण नष्ट होऊन जा. मना असं होणार आहे का, असं म्हटल्यानं, असं म्हटल्यानं होणार आहे का. नाही होणार आहे. ओके. नाही होणार आहे. इवन आपण तुमच्या मित्र-मैत्रिणीला मारणाऱ्या व्यक्ती किंवा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण रागावून, चिडून, हे करून, ते करून शांतही केलं. चला ठीक आहे, थोड्या वेळेसाठी तो विपाक थांबून गेला. परंतु त्या घटनेचं काय, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीसोबत नसणार आणि तो विपाक पुन्हा वापस येऊन पूर्णत्वाला घेऊन जाणार त्या घटनेला, त्यावेळेस तुम्ही काय करणार? सांगा? त्यावेळेस तुम्ही वाचवू शकता? इवन तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीला नाही, तुम्ही आपण आपल्या स्वतःला सुद्धा आपल्या विपाकापासून वाचवू शकत नाही. एकच गोष्ट आपल्याला वाचवू शकते, ती आहे शील, समाधी, प्रज्ञा. वाचवू शकते म्हणजे पूर्ण नाही वाचवत, परंतु फटक्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी करून टाकते. फटका म्हणजे समजला ना? म्हणजे जो मार पडणार आहे, तो कमी याच्यात लागेल एकदम. आता बघा एकदम सिंपल हा. जसं की एकदम मोठा दंडा आहे. हम्म आणि तो आपल्या पाठीवर
पूर्ण ताकदनिशी पडणार आहे. पूर्ण ताकदनिशी फाडकन पडणार. किती किती त्रास होईल. हं? आता आपण त्याला इम्प्रुव्हमेंट करू. आता काय केलं, एक मोठी गादी घेतली. एक गादी, दोन गादी, तीन गादी आपल्या पाठीवर लावली आणि सेम गाडीचा फटका आपल्या पाठीवर आता पडणार आहे. किती लागेल सांगा? तीन गाद्या आहे आता. लवकर सांगा. लागेल का काही? फटाफट बोलत जा, वेळ चाललाय. नाही लागणार मला माहिती आहे. उत्तर पण आहे की नाही लागणार आहे. हं? तो फटका लागणार नाही. परंतु झटका जाणवेल थोडासा, असं खटकन जाणवेल. काहीतरी बा आपल्याला लागून गेलं का माहिती का? व्हेरी लेस. पेन होणार नाही, पण जाणीव होईल. पेन होणार नाही, परंतु जाणीव होईल, जाणवेल. तर हे ज्या तीन गाद्या आहेत ना, त्याचे शील समाधी प्रज्ञा, ज्या तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माच्या वाईट विपाकापासून दरवेळेस वाचवत राहणार, म्हणजे तुम्हाला दुःखापर्यंत जाऊ नाही देणार. ही ताकद आहे तीन रत्नाची. हे त्या तीन रत्नाची ताकद आहे. त्या तीन प्रॅक्टिसची ताकद आहे शील समाधी प्रज्ञा. बुद्ध धम्म संघाची ताकद आहे की आपल्याला आपले जे विपाक आहे त्यापासून ते वाचवते, नष्ट पण करते. जेव्हा प्रॅक्टिस खूप हायर होऊन जाते समाधी पन्याची, त्यावेळेस ते जे विपाक आहे ते नष्ट व्हायला सुरुवात होऊन जातात. परंतु काही विपाक नष्ट नाही होत. गरु हॅबिच्युअल जे आहेत ते विपाक नष्ट नाही होत. स्ट्रॉंग जे आहेत ते विपाक नष्ट नाही होत, परंतु इंटेन्सिटी जास्त जाणवत नाही. मग तुम्ही म्हणसाल की महामोगलांना कसं काय झालं. ओके, परंतु ते ऑलरेडी अरंत होते. त्यांना बॉडीली पेन फील झाला असेल, परंतु मेंटली त्यांना काहीच फरक नाही पडला त्याचा. चला याच्यासाठी एक उदाहरण अजून घेऊया आपण. हे एक उदाहरण अजून घेऊया. लोहार माहिती, लोहार. हं? तो काय करतो, लोखंडाला आकार देतो. हं? ज्यावेळेस तो त्या लोखंडाला त्या मोठ्या हातोडीनं, घन म्हणतो आपण त्याला, उचलतो आणि मारतो, उचलतो आणि मारतो, तेव्हा पहिले पहिले ना स्टार्टला त्याला पेन होत असतो त्या मारताना, कारण की त्याला प्रॅक्टिस नसते. नंतर त्याला प्रॅक्टिस होऊन 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 ते शरीर तसं होऊन जातं आणि मन पण तसं होऊन जातं. नंतर काय होतं की त्या आगीजवळ बसून बसून त्या आगीची तपन त्याला फील होत नाही. ते घन उचलण्याचे जो पेन त्याच्या हाताला होतो किंवा बॉडीला होतो तो फील होत नाही. ओके, त्याला चटका लागला तरी त्याला त्या चटक्याचा त्रास होत नाही. सेम आरामत आहे, सेम आरामत आहे. ओके, कारण की बॉडीली अटॅचमेंट जे आहे, बॉडीली सेन्सेशनच्या प्रती असलेलं जे अटॅचमेंट आहे ते समानता, तिची इक्वॅनिमिटी झालेली आहे. इक्वॅनिमिटी हा त्यांचा पॉइंट, त्यांचा समजा फोर्थ ध्यानाचा पॉइंट आहे. उपेक्षा संबोधजंग, उपेक्षा आहे ना मनामध्ये. सुख आणि दुःख हे दोन लोक धम्म त्यांनी कितीतरी आधीच सोडून दिलेलं आहे. जे धरलेलं आहे तेच लागेल ना, जे जवळ आहे ते त्याचाच वास येईल, जे खिशात ठेवलं त्याचाच वास येईल ना. सेम थिंग आहे. मी जर पेन फील करताय याचा अर्थ तुम्ही रेजिस्ट करताय त्या गोष्टीला. सेम महामोगल तसं. ओके, तर ही अशा प्रकारे आपल्याला आपली प्रॅक्टिस इम्प्रोवाइज करायची. एकदा सारीपुत्त माथेरा आणि महामोगलायन माथेरा बसलेले असतात ध्यानाला.
हे सगळ्यांना माहिती. तर एक जो आहे असतो असुर, हम्म, तो काय करतो, असा मोठा प्रहार करतो सारीपुत्तांच्या डोक्यावर. ते मग सारीपुत्त काय म्हणतात, उठल्यानंतर महामोगलान विचारतात. महामोगलान पाहतात की असं असं झालेलं आहे. मग ते विचारतात सारीपुत्तांना की अरे तुला काही म्हणजे जाणवलं नाही का? ते म्हणतात की माझ्या डोक्यात थोडीशी फक्त अशी चुनचुन झाली होती. तर महामोगलान महाथेरा म्हणतात की हाच प्रहार जर सामान्य मनुष्याला बसला असता तर तो पृथ्वीला फाडून दुसऱ्या टोकाला निघून खाली पडला असता. इतका मोठा प्रहार तो होता. आता आलं का लक्षात? परंतु ताकद कशाची आहे? शील समाधी पन्या. ही ताकद आपण कधीच, हे जे ह्या ज्या गाद्या आहेत ना तीन, या गाद्या आपण कधीच सोडायच्या नाही. की आपण काय करतो, साध्या शॉल साठी एवढं मोठं प्रोटेक्शन सोडून देतो. साधी शॉल म्हणजे काय? असाद, असाद. प्रॅक्टिस सोडतात हो लोक. सहज सांगतो मी तुम्हाला, प्रॅक्टिसला नाकारतात. म्हणजे उपभोगासाठी साधं एकदम, प्रॅक्टिसला धुतकारतो आपण. हे कधीच नाही करायचं आपण आपल्या ह्याच्यामध्ये. हे कधीच नाही करायचं. ओके. तर या पद्धतीनं आपण रिअलाइज करत राहायचंय. त्यांनी सांगितलं जे चार वर्ड्स होते तेही मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर प्रॅक्टिस कशी इम्प्रोव्हाइज करायची ते पण सांगितलं. आजचा जो टॉक आहे तुम्हाला थोडासा म्हणजे स्फूर्ती देईल प्रॅक्टिस मध्ये. कॉन्स्टंट रिफ्लेक्ट करत राहायचं की कुठे चेक करण्यासाठी मापक मी तुम्हाला दिलेलं आहे. दुःख तर जाऊ द्या, तुम्ही शांत किती ते चेक करा आधी. आता दुःख जाऊ द्या, आपण शांत किती झालो ते चेक करायचं. दुःखी तर आपण, तुम्हाला माहिती आहे, होत राहणार आहे. का? कारण की फुल्ली रिअलाइज नाही. इंटेन्सिटी वेगवेगळी राहील दुःखाची, मापक वेगवेगळं राहील. परंतु आपल्याला ते समजलं पाहिजे की एक्झॅक्ट आपण कुठं आहोत. आणि ते कशावर समजेल? तुमच्या शांततेवर. तुम्ही कंटिन्यू पीसफुल किती वेळ, दैनंदिन जीवनामध्ये कंटिन्यू पीसफुल किती वेळ, किती इफेक्ट करत ते सगळ्या गोष्टी आपल्यावर, ह्या हे सगळं आपण चेक करायचं. ओके. आय थिंक आजचा जो वेळ होता आपला टॉक मध्येच गेलाय. परंतु प्रयत्न करत राहायचा आहे की आपली जी प्रॅक्टिस आहे हे आपण इम्प्रोव्हाइज करायची. येस. बघा, वी आर द ओनर ऑफ अवर काम. एकदम सिंपल वाक्य तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. प्रत्येक वेळेस कर्म आहे. ओके. जे काही घडतंय आपल्यासोबत ते कर्मच आहे. कर्माच्या व्यतिरिक्त मग काय, दुसरं काय असू शकतं? दुसरा व्यक्ती जर आपल्यासोबत वाईट बोलत तेही कर्मच आहे. दुसरा व्यक्ती आपल्यासोबत वाईट आहे वागत आहे तेही आपलंच कर्म आहे. ते आपल्याला दुःख होते आपलंच कर्म आहे. आपल्या विरुद्ध तिरस्कार होते, आपल्या विरुद्ध द्वेष होते, आपल्या विरुद्ध मत्सर होते, हे तर आपलंच तर कर्म आहे. म्हणूनच आपल्याला भेटत आहे. जो जसा करेल तसा भरेल. आपण केलंय म्हणून तर आपल्याला भेटत आहे. आपणच डिपॉझिट केलेलं आहे ते, आता व्याजासहित भेटत आहे. हे मागच्या जन्मामध्ये, या जन्मामध्ये आपणच डिपॉझिट केलेलं आहे राग द्वेष मोह.
जसं बँकेत डिपॉझिट करतो ना आपण, सेम थिंग. आपणच डिपॉझिट केलेलं आहे कर्माच्या बँकेत. ते मग त्याचं मग व्याजासहित आपल्याला रिफंड भेटत राहतं. ते मग आपल्याला भेटलं की आपण काय, मग आपण दुःखी होत राहतो ना. या संसाराचा गुणधर्मच आहे आपल्याला दुःख देणं. जे सुख उपभोगत आहे ना आपण, तेच दुःख आहे. दुःखाची व्याख्या काय आहे? की मनाचा प्रवास ए पासून बी, मन हललं म्हणजे दुःख. शांततेत मन हलतं का? नाही. हं? दुःख म्हणजे काय? ए टू बी चा प्रवास. मनाचा ए टू बी चा प्रवास म्हणजेच दुःख. मग त्याच्या व्याख्या बदलत जातात, इंटेन्सिटी चेंज होत राहिली की. ओके, आय थिंक एवढं इनफ झालंय. आय होप की तुम्हाला कळेल आणि तुम्ही या या प्रवचनाचा उपयोग तुम्ही या प्रवचनाचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसा, जे तुम्हाला पटलं असेल ते ठेवा, आणि तुम्हाला जे जे पटलं नाही ते फेकून द्या. ओके. आणि जे काही मी बोलतो किंवा जे काही प्रवचनामध्ये सांगतो ते कोणत्याही व्यक्तीसाठी, घटनेसाठी, कशासाठीच ते संबंधित नसतं. कारण की अरण्य अरण्य सुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की धम्माचा उपयोग हा अटॅक साठी नसला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीवर तुम्ही अटॅक नाही केला पाहिजे धम्मामध्ये. माग मी बऱ्याच वेळेस प्रवचनामध्ये वेगवेगळ्या बघा, मी घटना वापरत असतो, सिंपल आहे. माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना मी वापरत असतो, एकदम सिंपल भाषेत सांगत आहे की मग त्याच्यात मी पाहत नाही की कोण आहे, ते समोरचा व्यक्ती कोण आहे त्याच्याशी मला काही घेणं नाही. मी सरळ प्रवचनामध्ये सांगून देणार फाटकन. अनमाइंडफुलनेस बद्दल जर सांगायचं असेल तर खूप काही आहे. माइंडफुलनेस बद्दल सांगायचं असेल तर खूप काही. ट्रिपच्याच घटना आहेत, पण तू नाही सांगत. मे बी कोणाला दुःख होऊन जाईल. एकदम सिंपल आहे. सुखामध्ये आपण भ्रमित होऊन जात असतो. जिथं सुख तिथं माइंडफुलनेस ब्रेक होण्याचे 100% चान्सेस असतात. ओके, लक्षात ठेवायचं. कारण की सुख हे घसरंडी आहे. घसरंडी समजते ना? घसरवतं ते आपल्याला फाट. एकदम इझिली आपण त्याच्यामध्ये घसरून जातो. आणि दुःख काय आहे? दुःख हे टीचिंग आहे आपल्यासाठी. परंतु दुःखामध्ये आपण दुःखी होत राहतो, सुखामध्ये आपण सुखी होत राहतो. हाच भ्रम लाट लोकधर्माद्वारे मारा पसरवत राहतो. हाच भ्रम लोकधर्माद्वारे मारा पसरवत राहतो. माराचं कामच आहे की आपल्याला या आतमध्ये गुंतवून ठेवायचं. ओके. तर चेक करत राहायचं की खरंच प्रॅक्टिस कुठे आहे. हं? प्रॅक्टिस कुठे आहे. आपलं बिहेवियर कसं आहे बघ, भगवान भंतेनी किती मस्त एक सांगितलंय, बिहेवियर, कॅरेक्टर. आपण आपल्या वागणुकीमुळं दुसऱ्याला त्रासदायक ठरत आहे का? ओके. आता जे टूर गेलता ना त्यामध्ये मी एक गोष्ट शिकवली होती सगळ्यांना, की बा आपण रोडवर उभे राहते का, आपण दुसऱ्याचा अडथळा बनत आहे का. हं? मी सगळ्यांना सांगितलं होतं की जगामधले सगळ्यात बेस्ट टुरिस्ट कोणते? फ्रेंच. फ्रेंच टुरिस्ट सगळ्यात बेस्ट असतात. का? कारण की पाहण्याच्या सोबत ते सोसायटीचं बिहेवियर पण खूप चांगलं ठेवतात. की आपण रांगेमध्ये आहो का, आपण प्लेटांचा आवाज करतो का, आपण चम्मचचा आवाज करतो का, चम्मच प्लेटवर ठेवताना व्यवस्थित ठेवतो का, या सगळ्या सोशल मॅनर्स जे आहेत त्या एका टुरिस्ट मध्ये असणं गरज. बघा, टुरिस्ट आणि निब्बाणी काही वेगवेगळं नाहीये. तोही एक प्रवास आहे, हाही एक प्रवास आहे. नाहीये.
परंतु त्या प्रवासामध्ये आपण कसं जगतो, कसं वावरतो हे खूप महत्वाचं आहे. ते खूप मोठे-मोठे प्रॅक्टिशनर्स आहेत. ते स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं गणून घेते. हे तुमच्या नागपूरमध्ये पण काही जण येतील आणि म्हणतील, की आम्ही अनंत आहे, आम्ही अनागामी आहे. तशा मूर्खांच्या नादी कधीच लागायचं नाही. कुणी म्हणतील आम्ही स्वतः पण नाही. ते अशा मूर्खांच्या नादी कधीच लागायचं नाही. बिहेवियर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. अशा व्यक्तीचं बिहेवियर हे खूप प्युअर प्युअर आणि क्लासिफाईड झालेलं असतं. बघा, श्रीमंत व्यक्तीची श्रीमंती त्याच्या वागणुकीमधून दिसत असते. त्याच्या फ्लेकिंग मधून दिसत नाही. फ्लेकिंग म्हणजे काय? की तो शो ऑफ करत असेल, तर ती श्रीमंती नाहीये. वागणूक ही श्रीमंती आहे. हे वागणूक ही श्रीमंती आहे. एकदम सरळ साधी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीकडं संपत्ती आली, तर तो व्यक्ती शांत व्हायला लागतो. ओके? तो व्यक्ती शांत व्हायला लागतो. कारण की त्याला रिगार्डलेस रिस्पॉन्सिबिलिटीज राहिलेल्या नसतात. त्याला परिश्रम करावा लागत नाही. त्याच्या लायबिलिटीज पूर्ण करण्यासाठी. ऑटोमॅटिकली आहे की तो व्यक्ती शांत होता. तो सेम प्रवास आपला हा असतो. हे पण आपल्याला जर शील समाधी प्रज्ञेची श्रीमंती जर भेटली, संपत्ती जर भेटली, तर आपल्या वागणुकीमधली श्रीमंती वाढून जाते. याचाच अर्थ काय आहे, की जो व्यक्ती स्वतः पण नसकदागामी, अनागामी, अनंत होत असेल, तर त्याचं जे बिहेवियर आहे ना, ते खूप प्युरिफाईड होऊन जातं. शील संपन्न होऊन जातं. त्याचे शील आर्यकांतशील होऊन जातं. अनब्रेकेबल. सगळ्या गोष्टी मॅटर करतात बघा एका प्रॅक्टिशनरच्या. कपडे घालण्यापासून तर बोलण्यापर्यंत. चालण्यापासून तर वागण्यापर्यंत. मी चालण्यापासून तर वागण्यापर्यंत बोललोय. नाचण्यापर्यंत नाही. माग काही जण रील्स रील्स करायचे. मी बोलता बोलता प्रवचनात बोललो तर लागून गेला. माझं उद्दिष्ट कोणाला दुःख देणं नाहीच आहे. माझं उद्दिष्ट जर तुम्ही मला इथं तुमचा ट्रेनर म्हणून किंवा शिक्षक म्हणून जर ठेवलेलं असाल, तर माझं उद्दिष्ट पहिलं हे की तुमचं दुःख कमी करणं. जर तुम्ही चुकत असाल तर साहजिक आहे, मी तुम्हाला पिन पॉइंट करणारच आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला दुःख होत असेल तर हा तुमचा घमंड आहे, हा तुमची ईर्ष्या आहे, तुमचा द्वेष आहे. पिन पॉइंट करणं गरजेचं असतं. ओके, आलं का लक्षात? पोक करणं गरजेचं आहे, नाहीतर काही कामाचं नाही. जर तुम्ही एक शिक्षक आहात तुमच्या वर्गामध्ये आणि तुमचा विद्यार्थी जर चुकला, गणितामध्ये चुकला, त्यावेळेस काय करायचे शिक्षक सांगा बरं? तुम्हीच सांगा. आताचा काळ नाही, मी जुना काळ म्हणतोय. 70, 80, 90, 2000 पर्यंत. हे 40 ते 50 वर्षाच्या वेळेस शिक्षक काय करायचे चुकलं की? लवकर सांगा. एक वाक्य होतं, आठवतं का? सांगू का वाक्य कोणतं होतं तर? छडी लागे छम छम विद्या एक आठवतं ना? मारायचे. राईट. मारायचे. हे की नाही? तर ते त्या भयापोटी विद्यार्थी एकदम पॉवरफुल होऊन जायचे. हे की नाही? तो मार कशाचा असायचा? अभ्यास करण्याचा असायचा. इव्हन मलाही आठवतं आजही 4थ्या-3ऱ्या वर्गामध्ये मी गणितामध्ये खूप कच्चा होतो. तर तो रोल असायचा त्यावेळेस माहिती का? लाकडी रोल असायचा खूप मोठा. आठवतं की नाही काय माहिती तुम्हाला? रोल रोल असायचा रोल. छडी नाही रोल असायचा रोल. जाडा. हं. छडी नाही रोल रोल असायचा. माझ्या वेळेस रोल होता. याची मोठी काडी असायची एकदम दणकट. असा हात त्या टेबलवर ठेवायचा उलटा आणि त्या हातावर मारायचा. हं. माणूस दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पाडापाटच करून यायचा. बिलकुल रुलर रुलर येस. हा रुलर बघा किती शब्द चांगला आहे. रुलर.
त्या रुलरनं मारायचं. आठवतं ना? येस. तर ते रुलरनं ज्यांनी ज्यांनी खाल्लेलं आहे त्या स्टॉपवर गेलेले आहेत. ओके. आणि आज जे रुलरनं खात नाहीये, हं, त्यांचं बिहेवियरच खलास झालेलं आहे. हे त्यांचं बिहेवियरच खलास झालेलं आहे. हम्म. या मी कुठं नाही म्हणतो चांगलं उद्दिष्ट नव्हतं. त्यावेळेस नियमच होता ना. उद्दिष्ट चांगलंच होतं. तर मी तेच सांगत आहे की जर आपली प्रॅक्टिस चुकत असेल तर आपण स्वतः चेक केलं पाहिजे. आपला व्यवहार जर चुकत असेल तर आपण स्वतः चेक केलं पाहिजे. मी नावं नाही घेत, परंतु खूप लोक आहेत जे असे प्रॅक्टिशनर्स आहेत जे स्वतःला खूप मोठं मोठं उद्देशून घेतात आणि छटाकभर स्टेटसच्या रील्स साठी आपलं बिहेवियर एकदम थर्ड क्लास करून टाकतात. एकदम सरळ बोलत आहे मी आता. आपलं बिहेवियर थर्ड क्लास करून टाकतात. येस. पूर्ण परवानगी असायची. बरोबर बोलताय तुम्ही. मारा म्हणायचे याला. घरचे काय म्हणायचे, मारा आमच्या मुलांना, काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्यावेळेस मार खाल्लेले आज सुखी आहे. म्हणून धम्मामध्ये कधीही घटनांचा मार खाऊन त्यापासून शिकलेलं कधीही चांगलं आहे. हे आपलं बिहेवियर, आपलं कॅरेक्टर कधीही पॉवरफुल ठेवायचं आहे. ओके. आपलं बोलणं, आपलं वागणं हे सगळं चांगलं असलं पाहिजे. आपले कपडे सुद्धा. कितीही वाईट कोणी आपल्यासोबत वागो, परंतु आपण शांतच बसायचं आहे. एक ना एक दिवस हे सर्वच्या सर्व त्या गिफ्ट म्हणून त्या व्यक्तीला वापस जात असतात. हे, म्हणून आपण शांत राहायचं आहे. आपण रिप्लाय नाही द्यायचा आहे. आलं लक्षात होतं? म्हणून या प्रकारे आपण आपली प्रॅक्टिस वाढवत राहायचं आहे. हे, आपलं इम्प्रोवाइज करायचं आहे स्वतःला. हे असं थातुकले माटुकले काम नाही करायचे. स्टेटसला रील्स टाकणं, ऊ वा करणं. हॅपीनेस, सुख जे इट इज द ब्रेकर ऑफ द माइंडफुलनेस. एन्जॉय करा ना, कोण नाही म्हणतं. सुख एन्जॉय करा, बट विथ माइंडफुलनेस. उलट तुम्ही जास्त अनुभव चालते. ओके. सुखाचा हे बघा, चला मी तुम्हाला उदाहरण देतो. सुख विथ माइंडफुलनेस. ओके. गुलाबजामुन आला आणि तुम्ही तोंडात खाऊन कचर कचर खाऊन घेतला. काही फील होईल का? नाही, थोडासा गोडवा लागेल. पण गुलाबजामुन आला आणि तुम्ही हळूवार घेतला, हळूवार तोंडात टाकला आणि प्रत्येक घास चावत चावत त्याचा रस गिळत आणि हळूवार खात गेला. दोन पैकी अनुभव कशाचा? दोन पैकी चांगला अनुभव कशाचा? सांगा. पटकन सांगा. दोन पैकी चांगला अनुभव कोणता? हळूवार खाण्याचा की फटकन गिळून घेण्याचा? कचकच कचकच खाऊन घ्यायचं आणि पटकन गिळून घ्यायचं. आणि हळूहळू जे करताय तुम्ही, दॅट इज द माइंडफुलनेस ना. दॅट इज द माइंडफुलनेस. स्वाद घेऊन खाताय तुम्ही, फील करताय त्याचं राप्चर, त्याचं टेक्स्चर, त्याचं सॉफ्टनेस, त्याचं टेंडरनेस, त्याचं स्वीटनेस, त्याचं क्रंचीनेस. एव्हरीथिंग यू फिलिंग ना. एव्हरीथिंग यू फिलिंग. दॅट इज द पॉवर ऑफ माइंडफुलनेस. आणि तुम्ही एखाद्या साईटला गेले, यू आर व्हेरी पीसफुल अँड यू वॉचिंग, यू यू फिलिंग ना. तुम्ही शांततेमध्ये अनुभव चांगले घेऊ शकता. तुम्ही अशांततेत अनुभव चांगले घेऊ शकत नाही. आनंदी राहून तुम्ही अनुभव चांगले घेऊ शकत नाही. आनंद हा क्षणाचा असतो जो जागरूकतेला खाली पाडून तुम्हाला दुर्गुणाकडे नेण्याची शिडी येते. ओके. हे आजचं टॉक तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. मी समोर असो नसो, तुमचे टीचर बदलो काही हो, परंतु काही प्रवचन तुम्ही तुमच्या संग्रहामध्ये व्यवस्थित ठेवा. स्टेटसला ठेवा. मी बऱ्याच वेळेस म्हणतो की टॉक स्टेटसला ठेवत जा. लोकांना पण त्याची अनुभूती यायला पाहिजे. लोकांना पण ते
ते पण माइंडफुलनेस आहे ना. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणतो की अरे वा चला, आपल्याला हे करायचंय, आपल्याला पुण्याचा सहभागी व्हायचंय, ते तुम्ही ते केलं पाहिजे. दॅट इज द माइंडफुलनेस. तुम्ही या, तुम्ही चित्त विवेकाला या, तुम्ही तिथं थोडस हेल्प करा. दॅट इज माइंडफुलनेस. तुम्ही जितकं तुम्हाला जर वाटत आहे की प्रॅक्टिस आपली खरंच खूप वाढली पाहिजे, तर तुम्हाला हे जे इम्प्रूव्हमेंट हे तुम्हाला करावंच लागणार. याच्याशिवाय पर्याय नाही. ओके. तर लक्षात ठेवा की जे काही तुम्ही प्रॅक्टिस करत आहे, तर या प्रॅक्टिसचा दी एंड जो आहे, तो फक्त पीस मध्येच व्हायला पाहिजे. ओके? तर बघा तुम्ही की आपला जो आता हॉल आहे हा पण फिनिशिंग लेवलला आहे. ओके? बघा, खूपच लवकर सेकंड स्लॅब पडणार आहे. सेकंड स्लॅबला मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो, सगळे या. ओके. त्या दिवशी आपण बनते आणि धातू सोबत मस्त एक दिवसाचं रिट्रीट ठेवूया. ते त्या दिवशी तुमचं रोजचं भोजनदान पण आता दिल्या जाते. रोज तुमचे असीम पुण्य होते. ओके. खूप मोठे पुण्य होते. रोज तुम्ही ध्यान करता, प्रवचन ऐकता. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टोअर करत राहा. हीच तुमची खरी संपत्ती आहे. ओके. या गोष्टीमुळे तुम्हाला कधीही दुःख होणार नाही. कधी तुम्ही शांततेपर्यंत पोहोचत राहा. आय थिंक एवढं इनफ आहे. तर तुमची जेवढी लाईफ आहे, आजचं असो, उद्याचं असो, परवाचं असो, हा आजचा दिवस पूर्ण शांततेमध्ये गेला पाहिजे. उद्याचं सोडून द्या, उद्याचं मला माहित नाही, आपल्याला माहित नाही. ओके. परंतु आजचा जो दिवस आहे तो आपला पूर्णत्वास गेला पाहिजे. हे लवकरच आपला हॉल जो आहे, तिसरा फ्लोअर चालू करणार आहे मी. थर्ड फ्लोअर. हे थर्ड फ्लोअरला मी फक्त धातू ठेवत आहे. धातू ग्रह बनवत आहे आपण. हे फक्त धातूंसाठी. अजून श्रीलंकेमधून भगवान बुद्धांचे धातू मी घेऊन येणार. ओके? आणि ते तिथे ठेवणार. मी कालही बनते धम्म सरांना म्हटलंय की बनते पाओक शॅडोजींना आणण्याचा प्रयत्न करायचा आहे चित्त विवेका. तर ते म्हटले मला माहित नाही, परंतु मी विचारतो. म्हणजे ते विचार करतो. ओके. माहित नाही, येतील नाही येतील, परंतु प्रयत्न होणार आहे समोर. ट्राय करूया. ओके. तर आय थिंक टॉक इनफ झालाय ऑलरेडी. तुम्ही आता प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा.